कल्याणी नगर म्हणजे पुण्यातला पॉश भाग, त्याच भागातलं हे आलिशान ट्रम्प टॉवर. डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच हा ट्रम्प टॉवर देखील वादात सापडलाय. अतुल चोरडिया हे ट्रम्प यांचे पुण्यातले भागीदार. ज्या जागेवर हा ट्रम्प टॉवर उभारण्यात आलाय त्या जागेचे मूळ मालक होते जहांगीर गांधी. यापैकी 5 लाख चौरस फूट जागा ULC कायद्यानुसार सरकार जमा व्हायला हवी होती, पण ती झालीच नाही, असा आरोप RTI कार्यकर्ते रवींद्र बराटे यांनी केलाय. 2 बनावट ULC आदेशांच्या आधारे ही जागा सोडून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय कोषागारात पैसे भरल्याचे खोटे चलन देखील तयार करण्यात आले, असे बराटेंचे आरोप आहेत. सुरेंद्र सनस नावाच्या एका बिल्डरने गांधी फॅमिली यांच्याबरोबर करारनामे व कुलमुक्तार 5 लाख पत्र तयार केले व 5,20,000 चौरस फुटाचे हक्क लिहून घेतले. त्या अनुषंगाने सुरेंद्र सनस यांनी 91ची ऑर्डर न वापरता 1995ची एक बनावट बोगस ULC ऑर्डर तयार केली. ती आर्थिक दुर्बल घटकांसाठी कलम 20 प्रमाणे दाखवली आणि ती पुणे महानगरपालिका नगर अभियंता यांच्याकडे दाखल करून त्या जागेचे लेआउट मंजूर करून घेतले. गांधी यांच्याकडून ही जागा सुरेंद्र सणस यांनी घेतली. त्यांनी ती जागा मुंबईच्या एका बिल्डरला विकली. या बिल्डरकडून 2012 मध्ये ही जागा अतुल चोरडिया यांनी घेतली आणि त्यानंतर तिथं ट्रम्प टॉवर उभारण्यात आलं. चोरडिया या जागेशी 2003 पासून संबंधित आहेत. त्यांनी या व्यवहारात काळबेरं केल्याचा बराटेंचा आरोप आहे. 2012 मध्ये अतुल चोरडियाच्या तिसऱ्या कंपनी झिरोजी अपार्टमेंटच्या नावे ते खरेदीखत करून घेतलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी डोनाल्ड जे ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपती अध्यक्षाच्या रेसमध्ये असलेल्या व्यक्तीच्या ट्रम्प टॉवर्स या ब्रँड नेमबरोबर त्यांनी करारनामा केला आणि सदर जागेवर ट्रम्प टॉवर्स नावाचं 26 मजल्याचे 2 टॉवर्स उभे केलेले आहेत. प्रत्येक फ्लॅटची किंमत अंदाजे 16 ते 22 कोटी रुपये किंमत आहे. एकूण 5,20,000 चौरस फुटापैकी 5 लाख स्क्वेअर फुट सरकार जमा करण्याचे आदेश झालेले आहेत आणि हा जो प्रकल्प आहे याची किंमत तुम्ही इंटरनेटवरनं ट्रम्प टॉवरचं सेलिंग प्राइस जर काढली तर 4,300 कोटी रुपयांचा हा पूर्ण घोटाळा आहे. शासनाकडून ULC आदेश घेण्याचा माझा काही संबंध नाही. जमिनीचे आधीचे मालक सुरेंद्र सणस हेच याबाबतची माहिती देऊ शकतील, असं सांगत चोरडियांनी कॅमेरासमोर बोलायचं टाळलं. तर बराटेंचे आरोप चुकीचे असल्याचा दावा सणस यांनी केलाय. टोटल चुकीचे आहेत, कारण त्यांनी माझ्याकडे 2011 साली आलता हे जमिनीचं बोगस डॉक्युमेंट घेऊन, जे पण तुम्हाला त्याची कॉपी देतो मी. हे 2 डॉक्युमेंट आहेत आणि कोणीतरी खोटा गांधी उभा केला आणि त्याच्या नावावर ब्लॅकमेलिंग करायला माझ्याकडे आलता. मी त्याला तिथं हाकलून दिला. त्यानंतर तो गप बसला. त्यानंतर आता हे परत त्यांनी चालू केलेलं आहे. एवढंच नव्हे तर बराटे यांनीच ही जागा खरेदी करण्यासाठी खोटं कुंभांड रचल्याचा प्रत्यारोप सणस यांनी केलाय. हा तर चौकशी चालू आहे ना. मी जिथे पोलीस चौकीला पण त्यांनी कंप्लेंट केली, तिथे जाऊन मी पेपर सबमिट केले आहेत सगळे. आणि असं जर वाढणार असेल तर मला शेवटी त्याच्यावर केस करणं भाग पडेल मला. आता तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी बराटेंच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, पण सध्या ही चौकशी थंड बस्त्यात गेली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कोणाच्या आरोपात किती तथ्य आहे हे जगासमोर येईल. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.